श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 8. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धा श्री गोकर्ण महिमा निरोपला. श्री गुरु राहिले किती दिवशी वर्तले पुढे काय ते सांगा. परत परिसोनी शिष्याचे वचन संतोष सिद्ध अति गहन सांगता झाला विस्तारून श्रोते तुम्ही अवधारा. गोकर्ण क्षेत्रीची बाद येती राहिले वर्षे 3 गुप्ती. तेथून या गिरी पर्वता येती लोकानुग्रहासी मासचारी क्रमोनी तेथे आले निवृत्ती संगमाते दर्शन द्याव्या भक्ती लोकाते पातले तया कुरवपुर महाक्षेत्र कृष्णागंगा वाहितीर महिमा सांगत असे अपार भूमंडळात दुर्लभ श्रीपाद राहिले कुरवापुरी ख्याती झाली भूमीवरी प्रकट महिमा अपरंपारी सांगता विस्तार ऐसा देखा पुढे उतर म्हणावया गती सांगेने काय कचिती श्रीपाद कुरवपुरी असती कार्यकारण पुढे असे अवतार व्हावया कारण सांगेन त्याचे पूर्वकथन. वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता त्या ग्रामी त्याची भार्या होती देखा नाम तिच्या अंबिका. सुशीलाचार पतिसेवका महापुण्याची देखा तिथे पुत्र होनी म्हणती मरती पूर्वकर्म फळ अर्जिती तिथे अनेक तीर्थव्रत आचारिती तिने केले परियेसा ऐसे असता जे होणार गती. पुत्र झाला मंदमती माता स्नेह करी प्रीती अपूर्व आपणासी म्हणून या वर्धता माता पित्या घरी विप्रात्मज वाड्याला अति प्रतिकरी व्रतबंध करता कुळाचारी वेदाभ्यास करावया विद्या न ये तया कुमारा मतिमंद अज्ञान बहिरा चिंता वाटे त्या द्विजवरा म्हणे पुत्र मंदमती अनेक देव आराधुनी पुत्र लाधुलो कष्टोनी प्राचीन कर्मे न सुटे म्हणून या चिंता करी अहोरात्र पतीसी म्हणे ती नारी पुत्र नाही आमचे घरी कष्ट करून नाना परी पोषले एका बाळकासी विद्या नये वेद त्यासी माया करून का कष्टसी प्राचीन कर्मे असे त्यासी मूर्ख होऊन उपजावे वर्तता पुढे तया स्थानी विप्र पडला असमाधानी देववेशे करून पंचत्व पावला परी येसा पुत्र सहित ते नारी होती तिथे कुरुवरी याचुनिया आपुले उदर भरी जीवित्व करी याच पिरी विप्र स्त्रियेच्या कुमार देखा विवाह योग्य झाला निका निंदा करी ती सकळ लोक मितीहीन म्हणून या कन्यानं देखी कोणी त्याची समस्त करीची दुष्णी म्हणती काष्टी वाहे का पाणी उदर भरी येणे विधी ऐसे एकोणी ब्रह्मचारी दुःख करी नाना परी मातेसी म्हणत तसे अवसरी प्राण त्याजीन आपुला निंदा करीती सकळ मज असून देह कवन काज पोसू न शके माते तुझ जाईन अरण्यवासासी ऐकून या पुत्राचे वचन मानता करी अतिचिंतन शोक करी अतिगवन विलापते करी माता सुता दुःख करीत गेली गंगा प्रवाहात तेथे देखले जगत दुधरीत श्रीपाद यती स्नान करीत जाऊन या दोघे लागती चरणी विनविती कर जोडून वासना असे आमचे मनी प्राण त्या जावा असा गंगेत निरोप द्यावा म्हणजे आम्हाची सद्गती व्हावया कारणाचे आत्महत्या महादोषी म्हणून विनवतो कृपा सिंधू एकूण या विप्रस्त्रियेचे वचन पुस्ती श्रीपाद कृपा करून काय संकटी तुमचे मन त्याजेने प्राण कवन्या गुणे विप्रस्त्री तयेवेळी सांगती झाली दुःखा सकळा म्हणे स्वामी भक्तवत्सला धारावे आम्हा बाळकाशी पुत्रा विने कष्टले बारी अनेक तीर्थे पादचारी केली व्रते पूजा करी सकळ ही देव आराधले व्रती उपवास सांगू किती करीते झाले अपरिमिती झाला पुत्र हा दुर्मिते निंदा करती सकळ जन वेदशास्त्र संपन्न पती माझा ब्राह्मण त्याचे पोटी जन्मला हा हिन मंदमती दुरात्मा कृपा करी हा श्रीपाद येती जन्मोजन्मी ऐसी गती पुत्र नमावा मंदमती ऐसा प्रकार सांगा मज कृपासागर दैन्य हरण म्हणून धरले तुझे चरणागता करा रक्षण आलासी स्वामी कृपा सिंधू जन्मून या संसारी कष्ट केले नाना परी न देखून सौख्य कुमारी व्याले पुत्र न राती वाचून या हा एक सुत शळीच्या गळास्तनु लोंबत वृथा जन्म झाला म्हणत विनवित असे श्री गुरु देवा आता ऐसे करणे पुढील जन्मी मनुष्यपणे पूज्यमान पुत्रे पाहुणे जैसा तू पूज्य जगत्रयासी सकळ लोक ज्याची वंदिती ऐसा पुत्र होणार गती उपाय सांगा श्री गुरु याती म्हणून चरणी लागला त्याचेनी माते उद्धार गती नवे मागुती पुनरावृत्ती पितरा सकळा स्वर्गाप्रप्ती लादे ऐसे निरूपावे वासना असे माझ्या मनी पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी
बाळपणीचे पाहिन नयनी पूज्यमान समस्तासी श्रीपाद ऐकून तिचे वचन सांगती भक्ती कृपा करुणा करी व ईश्वर आराधना पुत्र होईल श्री हरी ऐसा गवळीनीचे घरी देखा कृष्ण उपजला तो कारणिका व्रत केले गवळीने एका ईश्वराची आराधना तैसा आराधी तू ईश्वर पुत्र पावसी हा निर्धार तुझ्या मनी आशा भारला जशी म्हणते श्रीबाद यती विप्र स्त्री म्हणे तया वेळी व्रत कसे केले ते गवळी कैसा पूजेला चंद्रमोळी विस्तारावे मज प्रती तैसाचे व्रत करीना आपण म्हणून लागत असे चरण कृपामूर्ती श्री गुरु राणा सांगता झाला तया वेळी म्हणते श्रीपाद तियेशी ईश्वर पूजितो वे तू ईश्वर पूजी ओ तू प्रदोषी मंदावरी विशेषी पूजा करी भक्तीने पूजा करीचे गवळणी विस्तार असे स्कंद पुराणी संगेने कथा एक सगुनी म्हणते श्री गुरु तियेसी एकोणीशी गुरुचे वचना संतोषली विप्रांगणा जाऊनी लागे श्री गुरुचरणा विनवित असे ते वेळी विप्रसी म्हणे स्वामी असी अभिनव माते निरोपलासी देखता पूजा प्रदोषी पुत्र झाला कृष्ण येसी श्री गुरु म्हणते तियेसी सांगेने एक एक चित्तेची उजनी नाम नगरीसी झाले विचित्र परी येसा तया नगरी चंद्रसेन राजा होता धर्मज्ञ त्याचा सखा असे प्राण मणिभद्र म्हणून परियेसा सदा ईश्वर भक्ती करी नाना परी पूजा अपारी भोळा देव प्रसन्न करी दिदला चिंतामणी एक कोटी सूर्याचा प्रकाश मानिक शोभे महासुरस कंठी घाली सदा हर्ष तया मणी भद्रसेन सख्यासी तया मनाचे लक्षण सुवर्ण होती लोह पाषाण तेज फाके त्या ज्यावरी जाण कनक होय परियसा जे जे चिंतेसी मानसे ते पावय स्मरणेसी ऐशी ख्याती मानिकाशी समस्त राजकांक्षा करीती इष्टत्वे मागती कित्येक मागो पठवीत ते मानिक बलात्कार ते घ्यावया देख राजवांचित पर्यसा म्हणती क्रय करुणी देखा मानिक द्यावे आपणा एका जरी न देसे स्वाभाविका युद्ध लागी येऊ म्हणती राजे समस्त मिळवणी पातले नगरा त्या उजनी अपार सैन्य मिळवुनी क्षोणी वेष्टील त्या नगरासी ते दिनी शनिवार त्रयोदशी राजा बैसला पूजेशी शंका नदरी मानसे कचित्त पर्यसा महाकाळेश्वर लिंगाची पूजा करी राजा हर्षी गवळणी कुमरे पाहावयासी आली त्या शिवालया पूजा पाहुणी शिवाशी मुले म्हणती गवळीनीची खेळू चला आपण यशाची लिंग करुणी पूजू आता म्हणून विनोदी करून आली आपले गृह सन्निधानी एक वाटुनी पाशाने कल्पिले ते शिवालय पाशाने करुणी लिंग पूजा करी बाळके चांगणाना परिचय पत्री सांडक कल्पिती तेथे पूजेशी गोपिका स्त्रिया होऊन या पुत्रातीने ते बोलवणी पूजा भोजन करावे म्हणून त्यातील एका गोपीसुत न जाय भुवनी लिंग सोडून या त्याची माता जवळ येऊनी मारी आपले पुत्रासी कोपे करुनी ते गवळणी मोडी पूजा खेळ अंगणी पाशान दुरी टाकून गेली आपोले मंदिरासी पूजा मोडिता बाळक प्रलाप करीत असे तो अनेक मूर्छा येऊनी क्षणे एक पडिली भूमी अवधारा लय लावणी लिंगस्थानी प्राण त्याजू पाही निर्वाणी प्रसन्न झाला तो शूलपानी तया गोपी सुताला बाळकी विश्वराशी कोपन करावा मातेशी पूजा मोडिली प्रदोषी क्षमा करणे म्हणत असे प्रसन्न होऊन गिरिजापती गेले लिंग लयी गुप्ती लिंग राहिले रत्न खचित गवळी या घरी तयाच परी कोटी सूर्याचा प्रकाश शिवालय दिसे अतिसुरस लोकमंती काय प्रकाश उदय झाला दिनकरा आले होते परराष्ट्र राज्य विस्मय करती महाचोजे द्वेष सांडूनी बोलती ओजे भेटो म्हणती रायासी पाहावो पवित्र नगरात सूर्य झाला असे उदित राजा असे पुण्यवंत येशियासी काय विरोध म्हणून पाठवित असे सेवकाशी भेटू म्हणती परतीसी राजा बोलवी थयासी आपले गृही नगरात इतके होता तो अवसरी राजा पुस्ती प्रती करी रात्री असता अंधकारी उदय झाला केवी सूर्य राजे चंद्रसेना सहित पाहव्या येथे कौतुकार्थ दिश विचित्र रत्नखचित शिवालय अनुभव तेनेची परी गवळ्याचे सदन विराजमान अतिगहन पुसता झाला राजा आपण तया गवळी या कुमारासी सांगितला सर्व वृत्तांत संतोष करी राजे समस्त गवळी या राजा तू होई म्हणत देती नाना देश संपदा निघून गेले राजे सकळ राहिला चंद्रसेन निर्मळ शनी प्रदोष पूजा फळ भई कैसे तया नरा गवळी कुमार जया जाय घरा मातेशी सांगे सविस्तरा येईन पुढे तुझ्या उदरा नारायणा अवतरुनिया यासा ईश्वरी दिदला वर संशय न धरी निर्धार प्रसन्न झाला
भरपूर गौरव देखील या पूजा प्रदोषाची मोडली. या प्रदोष पूजा म्हणून म्या मागितले त्या शूलपानी क्षमा करून घेतले म्हणून सांगे वृत्तांत मातेसी ऐसा ईश्वर प्रसन्न झाला. प्रदोष पूजा ऐसा फळा श्रीपाद सांगते तय वेळा तया विप्र स्त्रियेसी तुझे मनी असेल जरी होईल पुत्र मज जरी संशय सांडूनी निर्धारी शनी प्रदोष पूजे शंभू ऐसे म्हणून श्रीपादरावो चक्रवर्ती भोळा देव विप्रस्त्रियेचा पाहुनी भाव प्रसन्न होत तयावेळी बोलवून तिचे कुमार काशी हस्त ठेवी ती मस्तिकेशी ज्ञान झाले तत्काळाशी त्रिवेदी झाला शास्त्रज्ञ विस्मय करून विप्रविनती म्हणे ईश्वर हा निश्चिती कार्यकारण अवतार होता आला नरदेह धरून या म्हणे ईश्वर तुझी होसी पूजा करीन मी तुझ प्रदोषी मिथ्या नव्हे तुझ्या वाक्याची पुत्र व्हावा तुझे ऐसा निश्चय करून पूजा करीतो नित्य येऊनी प्रदोष पूजा अतिगहन करी श्रीपादरायासी पुत्र झाला तिच्या महाज्ञानी वेदशास्त्र संपन्नी पूज्य झाला अतिगहनी सर्वाहुनी अधिकता विवाह झाला मग तयाशी पुत्रपौती नांदे हर्षी श्री गुरुकृपा होय ज्याचे ऐसे होय अवधारा नामधारक सांगे भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेशी परियसा समस्त भक्त हर्षी म्हणे सरस्वती गंगाधरू इति श्री गुरुचरितामृते परमकथा कल्पतरू तरु श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे शनी प्रदोष वृत्तमयी महात्म्यम कथाम नाम अष्टमोध्याया श्री गुरुदत्तात्रेय